श्री स्वामी समर्थ. 9 ऑगस्ट नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन. या दिवशी ज्यांना जवळपास केंद्र असेल त्यांनी पहिली राखी ही आपल्या गुरूंना अर्पण करावी. केंद्रात आपल्या स्वामी महाराजांना त्यांच्या चरणी आपल्याला राखी अर्पण करायची आहे. ज्यांना जवळपास केंद्र नसेल त्यांनी आपल्या देवघरातील स्वामी महाराजांना पण राखी अर्पण करावी. आणि मग आपल्याला भाऊ वडिलांना राखी बांधायची आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी 5:47 पासून दिवसभर शुभ मुहूर्त आहे. फक्त आपल्याला राहू काळात राखी बांधायची नाही आहे. रोज राहू काळ असतो. आपल्याला या राहू काळात कुठलेही शुभ काम करायचे नसतात. आपण या राहू काळात कुठलीही देवाची सेवा करू शकतो. दुर्गा सप्तशती पाठ, नवनाथ पारायण, स्वामी चरित्र सारामृत सेवा करू शकतो. राहू काळात सेवा केल्याने आपले प्रश्न लवकर सुटतात. शनिवारी राहू काळ सकाळी 9 वाजून 10:30 पर्यंत आहे. म्हणून आपल्याला राहू काळात राखी बांधायची नाही. जसा राहू काळ असतो तसा भद्रा काळ पण असतो. भद्रकाळ हा पण एक अशुभच असतो. म्हणून आपल्याला भद्रकाळातही राखी बांधायची नाही आहे. सकाळी किंवा दिवसभरात तुम्ही राखी बांधू शकता. सूर्यास्तानंतर राखी बांधू नये. देवांना आपण राहू काळात पण राखी बांधली तरी चालेल. कारण सगळ्या काळांपेक्षा मोठे हे देव आहेत. म्हणून त्यांना राखी बांधली तरी चालेल. श्री स्वामी समर्थ.